विकासाचा ध्यास आणि जनसामान्यांचा विश्वास। माढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यशस्वी चेअरमन माननीय श्री अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ। नमस्कार, मी शिवशाही न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करते। निवडणूक आली की मतं मागायला दारात यायचं आणि एकदा निवडून आलं की पुढची 5 वर्ष गायब व्हायचं, हा आजवरचा सर्वसामान्य अनुभव। पण या जुन्या राजकीय पद्धतीला छेद देत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आणि आमदार अभिजित पाटील यांनी एक अत्यंत वेगळा आणि क्रांतिकारी मार्ग निवडलाय। त्यांचं अभियान आहे आमदार मुक्कामी आपल्या गावी। होय, केवळ निवडणुकीपुरतं नाही तर थेट जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आमदार अभिजित पाटील स्वतः ग्रामीण भागात जाऊन मुक्काम करतायत। नुकताच त्यांचा हा मुक्काम देवडे या गावी पार पडला। पण काही केवळ सत्कार स्वीकारण्याचा किंवा फोटो काढण्याचा हा स्टंट नाहीये। विशेष म्हणजे जेव्हा आमदार मुक्कामाला जातात तेव्हा त्यांच्यासोबत संपूर्ण सरकारी यंत्रणाच दारात उभी राहते। तहसीलदार, गट विकास अधिकारी, BDO, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी, आरोग्य, सिंचन आणि ST महामंडळ या सर्वच प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी थेट गावात हजर असतात। देवडे गावातील मुक्कामादरम्यान ग्रामस्थांनी रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, शेत रस्ते, वाहतूक आणि सिंचनाचे अनेक प्रलंबित प्रश्न मांडले। आमदार पाटील आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बारकाईनं प्रश्न ऐकून घेतला। त्या ज्या जागेवरच तोडगा काढणं शक्य होते त्यावर तात्काळ निर्णय घेण्यात आले, तर इतर प्रश्न प्रशासकीय प्राधान्यक्रमानुसार लवकरात लवकर सोडवण्याचं आश्वासन देण्यात आले। एवढंच नाही तर या अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, विविध दाखले देण्याचे आणि नोंदी करण्याचे कामही जागेवरच पार पडले। नेते आणि प्रशासन जेव्हा थेट जनतेच्या दारात पोहोचतात तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते। आमदार अभिजित पाटील यांच्या या आमदार मुक्कामी आपल्या गावी या अभिनव उपक्रमाची सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा असून सर्वसामान्य जनतेतून या संवेदनशील उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे। पाहत रहा निष्पक्ष, निर्भीड, थेट जनतेच्या हिताचे बातमीपत्र फक्त आपल्या शिवशाही न्यूजवर। एकतर आपण बघितलं असेल तर आमदार आपल्या गावी, आम्ही तर त्या ठिकाणी सातत्यानं सुखादुखात वेगवेगळ्या कार्यक्रमात गावात येतो, भेट देतो। परंतु तालुक्याचे सर्व अधिकारी, मग तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, इन्स्पेक्टर साहेब असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, MSCB असेल, तालुका वैद्यकीय अधिकारी असतील, PWD या सगळ्या विभागाचे प्रमुख माझ्या सव्वेत त्या ठिकाणी गावात येत आहेत। त्यामुळं आज जर एखादं काम घेऊन पंढरपूरला गेलो तर तहसीलदार साहेबांकडे पूर्ण तालुक्यात 100 गावातून आलेली लोक असतात आणि मग यामध्ये त्या ठिकाणी त्यांना कामाला कुठंतरी अडचण येते, छोटे विषय असतात, मग सर्कल, तलाठी, तर हे सगळे विषय, मग ग्रामसेवक, घरकुल असेल, लाईटचा असेल, भगीरथ योजनेच्या DP असेल, हे सगळे विषय त्याच गावात बसून त्या गावातले विषय सगळे त्या ठिकाणी काही आज सुटतील, काही दाखले होते ते दाखल्याचं काम केलं, काही जणाला त्या ठिकाणी नोंदणीचे विषय होते ते आज मिळाले, काही जणांची 1 महिन्याच्या आत आम्ही जे आज सगळे अर्ज आले त्या अर्जावरती ते पुनरावलोकन करून त्या सगळ्याचा अनुपालन अहवाल आम्ही सादर करणार आणि त्या आलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्या ठिकाणी सोडवता येईल अशा पद्धतीचं अधिकारी देखील सर्व प्रशासन माझ्या समवेत असल्यामुळं याचा नक्की आपल्या सगळ्याला या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल आणि मग लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकांची संपर्क साधणं, लोकांमध्ये मिसळणं हे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आणि आज आपण बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं, मग परवा आलेगावला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक होती, आत्ता आपण 11 वाजल्यात तरी देखील लोक मोठ्या प्रमाणात, हा त्या ठिकाणी लोकांचा सहभाग हा या प्रेरणा देतो आहे। ग्रामीण भागात मुख्यत्वे पाणी रस्ते असेल, शिवरस्ते, त्याचे प्रश्न असतील, यातून काय सोडवणूक होती? आता शिवरस्ते, पांधन रस्ते
ह्याचा मुख्यमंत्री शिवरस्ते पांधन रस्ते योजनेचा अध्यक्ष म्हणून आमदार विधानसभेचा अध्यक्ष त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि प्रांत मॅडम त्या ठिकाणी सचिव आहेत आमच्या आणि सगळे तहसीलदार सगळे PI सगळे BDO आमच्या कमिटीचे सदस्य आहेत आणि 5 सदस्य. मग या माध्यमातून जेवढे रस्ते साधारण माढा तालुक्यामध्ये 1400 रस्ते आणि पंढरपूरच्या 42 गावामध्ये आणि 14 गावं माळशिरसची असे सगळे मिळून जवळपास 2.5 ते 2,500 रस्ते आम्ही आयडेंटिफाय केले. या आयडेंटिफाय झालेले रस्त्याला आता आम्ही त्या ठिकाणी मोजणी सुरू केली. मग या माध्यमातून मोजणी फ्रीमध्ये होते, ह्याला लागणारा पोलीस बंदोबस्त फ्रीमध्ये होतो आहे आणि आता आपण बघितलं असेल सरकार त्या ठिकाणी दुटप्पी भूमिका घेते. सत्ताधारी पक्षातल्या आमदाराला 7.5 कोटी रुपये निधी आणि विरोधी पक्षातल्याला आम्हाला 2.5 कोटी निधी दिला आहे. मग काल परवा मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची देखील विनंती केली की आम्हाला देखील 7.5 कोटी रुपयेचा निधी द्यावा. ह्याच्यातून काय आहे तर आपल्या जे रस्ते घेतलेत त्या रस्त्याला मुरुम टाकणे, मुरुम टाकून त्याच्यावर पाणी मारून त्याला दबई करणे हे सिंपल काम आहे आणि तासावरती काम असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप आणि मुरुमाला रॉयल्टी नाही, मुरुम सरकारतर्फे फ्री आहे आणि त्याच्यामुळं याचं काम मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि याच्यामध्ये अनेक CSR फंड आम्ही काही गोळा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भविष्यात जेवढे जास्तीत जास्त रस्ते आम्ही आता पहिला प्रयत्न असा केला आहे की आता देवडे आणि शेवते गाव आहे 2 गावाला जोडणारी जी शिव आहे किंवा पांधन रस्ता आहे हा त्या ठिकाणी प्रामुख्यानं घेतो आहे. शिव जर बघितली तर 5 ते 6 किलोमीटर असते, मग त्याच्यावर असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्याचा नेमका फायदा होतो आणि ज्या रस्त्यावरती सगळ्यात जास्त वाहतूक होती असे काही रस्ते आम्ही आता आयडेंटिफाय केले. त्याचे 25-25 किलोमीटरचे क्लस्टर आता केलेत, त्यातल्या काही मोजण्या झाल्यात, आता इस्टिमेटला गेलेत. इस्टिमेट होऊन त्याचे ऑनलाईन पद्धतीने सबमिट होईल आणि त्याची प्रमा होऊन 1 महिन्यामध्ये त्या रस्त्याला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. तुम्ही म्हणताय की विरोधकाला जास्त निधी मिळतोय, कमी निधी मिळतोय, सत्ताधाऱ्याला जास्त मिळतोय, असं वाटत नाही की तुम्ही विरोधक आहे? नाही, मुळामध्ये बघितले संबंध आहेत. आम्ही त्या सगळ्या मतदारसंघातले जे म्हणून प्रश्न आहेत, मी वैयक्तिक काम कोणतंच घेऊन जात नाही. माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे, प्रयत्नशील राहतो आहे आणि सकारात्मक त्यांचा देखील मला प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपण बघितलं असेल तर माझा एकही दिवस असा नाही की मी प्रत्येक गोष्टीला तिथं जाऊन मग पाठपुरावा असेल. आत्तापर्यंत सरकारला मंत्र्यांना वेगवेगळ्या खात्याची 1700 पत्रं त्या ठिकाणी मी दिलीत. मग रिमाइंडर असतील, पत्र असतील, काम असेल, वेगवेगळ्या भागात आपल्या मतदारसंघातले जे विषय आहेत ते त्या ठिकाणी सरकार दरबारी त्या ठिकाणी पोचवलेत आणि जी कामं करायची त्याला आता अंतिम टप्प्यात येतील. सरकार ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल. साहेब, ज्या पद्धतीने लोक समस्या मांडत आहेत येणाऱ्या काळात प्रशासनाकडून त्या देखील अंमलात नसले तरी मी कामगार म्हणून आपली भूमिका काय असणार? एक गोष्ट आपण सगळ्यात महत्त्वाची आज आपण बघितलं असेल की तलाठी असतील, सर्कल असतील, BDO साहेब असतील किंवा तहसीलदार साहेब असतील, कृषी अधिकारी, ज्या योजना आहेत ह्या योजना आपण लोकांपर्यंत दिल्या पाहिजे आणि मग याची जर अंमलबजावणी नाही झाली तर याचं अनुपालन अहवाल आम्ही करणार आहे. आणि आपल्याला मी माहितीसाठी सांगतो, आज जेवढे आम्हाला निवेदन प्राप्त झाले, आम्ही परवा आलेगावला जे सभा घेतली त्या ठिकाणी जेवढे निवेदन प्राप्त झाले त्या प्रत्येक निवेदनवाल्याला आम्ही एक पत्र पाठवलं की आपलं काम तहसीलदार साहेबांकडं आहे, तर आम्ही त्यांना हे पत्र दिलं आहे आणि हे 1 महिन्याच्या आत आपल्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला माहितीस्तव पत्र दिलं आहे. त्यामुळं तो माणूस माझं आमदारांचं पत्र घेऊन त्या अधिकाऱ्याकडे थेट जाऊ शकतो आणि त्या कामाचा त्या ठिकाणी पाठपुरावा करू शकतो. आणि मग याच्या माध्यमातून एकदा कागदावरती आलं की ह्या प्रत्येक गोष्टीला काम करावं लागणार आहे आणि ज्याची जी अडचण आहे, आज काही प्रश्न आहे जे आज सुटलेत, काही प्रश्न 1 महिन्यात सुटतील, काही 3 महिन्यात सुटतील, परंतु याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचं काम करतो. प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टी आपल्यासमोर लोक मांडत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल घरकुलाला नसलेली जागा, पांधन रस्ते, शिवरस्ते, शौचालय, महिला बचत गटाच्या माध्यमातून घरं, भवन, त्याचबरोबर व्यायामशाळा, आपल्याला शौचालय, नंतर आपल्याला स्मशानभूमी, दफनभूमी, आज अनेक असे प्रश्न येत आहेत आणि लाईट MSEBीचा मोठा प्रश्न आहे. मग आज आपल्या माध्यमातून हे देखील आव्हान करतो की सोलार
हे 2022पासून महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी नवीन लाईटचं कनेक्शन द्यायचं बंद केलं आहे. 4 वर्ष झालं आणि मग नवीन लाईट कनेक्शन मिळत नाही तर त्याला सोलार दिला जातो. आज मतदारसंघातलं बेंबळे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी सगळ्यांनी मनावर घेतलं आणि सगळ्यात जास्त सोलार लावले. सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त 1300 सोलार आज बेंबळे गावात लागले. त्यामुळे एकही लाईटचा त्या ठिकाणी फोन येत नाही. तर तो आम्ही त्या ठिकाणी आव्हान करतो आहे आणि त्याला सोलार दिला पाहिजे, जेणेकरून लाईटवरची डिपेन्सी कमी केली पाहिजे. खरं तर एवढे प्रश्न आपण लोकांकडून लोक मांडतात, मग यापूर्वीचे आमदार नेमकं काय होतं? नाही, काय आहे, प्रत्येकाची काम करायची पद्धत आहे आणि मला त्या ठिकाणी तरुण आहे, लोकांमध्ये जाता येते, लोकांमध्ये बसतो आहे, लोक त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत आणि या लोकांच्या प्रतिसादाने ऊर्जा मिळते आणि काम करायला अजून ताकद मिळते. ऑगस्ट महिना संपत आला, अजूनही आपल्याकडे म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. उजनीच्या पाण्याच्या बाबतीत नियोजन नीट होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नाही, आपण जर बघितलं असेल तर ही खरी वस्तुस्थिती आहे की आपल्याला जून महिन्यात, आपण जर पूर्वी 2 वर्ष बघितलं, 13 मेला त्या ठिकाणी आपल्यात पाऊस पडला होता आणि 13 मेला पाऊस पडून त्या ठिकाणी आपलं सगळं हिरवंगार झालं होतं. परंतु यावेळेस मात्र अशी परिस्थिती झाली आहे की आज ऑगस्ट महिना संपत आला, आज आपल्याला पाऊस नसल्यामुळं खऱ्या अर्थानं खूप चिंतेचं वातावरण आहे. परंतु आपल्याला योगायोगानं यशवंतराव चव्हाण साहेब, शरदचंद्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी या उजनी धरणाची निर्मिती केली, म्हणून आज कुठंतरी आपल्याला हा दिलासा मिळतो आहे. आणि मग आज उजनी धरण भरून आज आमची सरकारला हीच मागणी आहे की आता आपण कृष्णा नदीतलं पाणी 85 TMC भीमा नदीत आणणार आहे आणि त्याला 15,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. परंतु आज आमच्याकडे जे उजनी धरणातनं 63 TMC पाणी खाली वाहून गेले, हे पाणी या सगळ्या शेततळी, पाझरतळी, पाझर तलावाला त्या ठिकाणी साठवण तलावात रूपांतरित करून हे पाणी शेवटच्या माणसापर्यंत जर पोचलं. आज माढा तालुक्यातली सीना-माढा उपसा सिंचन योजना आहे जी 1500 HPच्या 9 मोटर आहेत आणि गेले साधारण बघितलं असेल आपण तर 21 वर्ष जुनी आहे आणि आज त्याची एफिशियन्सी कमी आहे. ज्याच्यातनं 500 क्युसेक्स पाणी द्यायला पाहिजे ती 200 क्युसेक्स देते, म्हणून भरणं होत नाही. तर याच्यात 1500च्या ऐवजी 3000 HPच्या मोटरा द्याव्या म्हणून विखे पाटील साहेब मुख्यमंत्र्यांना भेटून देखील प्रस्ताव दिला आणि हे पाणी दुष्काळी भागाला दिलं तर हे नंदनवन होईल. आणि जसं आपण पाण्याचं नियोजन सांगितलं तर येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं नियोजन काटेकोरपणे करावं लागणार आहे. पाणी आपल्याला वाया जाऊन चालणार नाही, तर ही उभी पिकं जगतील आणि पुढचं वर्ष आपल्याला निवांत जाईल. त्यासाठी आम्ही देखील सर्व लोकप्रतिनिधी आणि आम्ही त्याच्यावर कटाक्षानं नजर ठेवून आहे शेवटच्या माणसापर्यंत पाणी मिळेल याची काळजी घेतोय. महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण गावी मुक्कामाला जात आहे तर मराठा समाजाच्या कुणबी नोंदीबाबत बऱ्याच लोकांना अडचणी येत आहे. आपल्या या अभियानाचा त्याच्यासाठी काही फायदा होणार आहे? आत्ता इथं देखील देवडे गावात काही तरुणांनी हा विषय मांडला. ह्याच्या बाबतीत असं आहे की तहसीलदार साहेबांना देखील आत्ता आम्ही चर्चा केली. तर आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड महसुली नोंदीचं तपासलं पाहिजे. ह्याच्यासाठी जुन्या मोडी लिपीतले जे अभ्यासक आहेत ह्यांना घेऊन, प्रशासनाची काही लोकं घेऊन आणि इथले तरुण सुशिक्षित यांना ज्यांना त्यातलं बऱ्यापैकी वाचता येणं आवड आहे अशांना घेऊन त्या ठिकाणी त्या नोंदी हुडकावं लागतील आणि जिथं नोंद सापडणार तिथं नोंद सापडल्यानंतरच त्याचा पुढं उपयोग होईल. मग नोंद सापडण्यासाठी त्या ठिकाणी तरुणांनी पुढं आलं पाहिजे आणि मोडी लिपीमध्ये अभ्यासकात यांना पुढाकार घेऊन त्या ठिकाणी केलं पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा झाली आणि प्रशासन त्या ठिकाणी त्यांना दप्तर उपलब्ध करून देईल जेणेकरून आपल्याला पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली लागेल. आमदार मुक्कामी आपल्या गावी ह्यानंतर कुठल्या गावात असेल आणि किती गावं तुम्ही मतदारसंघातली कव्हर करणार? आता जर आपण बघितलं असेल तर आता आज लवळ होतं, परंतु पंढरपूर तालुक्यातलं देवडे घ्यायचं ठरल्यामुळे लवळ पुढच्या गुरुवारी आहे. त्याच्यानंतर पुढच्या गुरुवारी मानेगाव, बेंबळे. आता हे प्रत्येक आठवड्यातले एका गुरुवारी एका गावात मुक्कामाला जायचं आणि साधारणपणे आपल्याकडे 134 गावं आहेत. त्या 134 गावात त्या ठिकाणी मुक्काम होईल येणाऱ्या 3.5 वर्षात असं त्या ठिकाणी नियोजन केलं आहे. 3.5 वर्षात आपण जर विचार केला तर जवळपास नाही म्हणलं तरी मला 200 आठवडे सापडतात आणि 134 गाव आहेत. त्यामुळं प्रत्येक गावात मुक्काम पडेल असं नियोजन करतो आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लढवय्या मनसैनिक माननीय राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिलेदार, गोरगरीब जनतेचे कैवारी, सामान्य कुटुंबातून उभे राहिलेले धुरंधर नेतृत्व, मनसे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्वियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीटी इन्फ्रा, पंढरपूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.